नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे एक नवीन व्हिडिओ, ते म्हणजे न्यूजपेपर ॲनालिसिस, न्यूज ॲनालिसिस। हे न्यूज अत्यंत महत्त्वाचे ठरेल तुमच्यासाठी, कारण जे काही विद्यार्थी काय इंग्लिशची तयारी करत आहेत आणि ज्यांना इंग्रजी बेसिकपासून शिकायचं असेल आणि ज्यांना व्होकॅब्युलरीचा रोल काय असतो, ग्रामरचा काय रोल असतो आणि कॉम्प्रिहेन्शनचा काय रोल असतो हे जे समजून घ्यायचं असेल तर त्यांना हे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरेल। आणि सांगायचं झालं तर बऱ्याचशा कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये एका ट्रान्सलेशनचा भाग इथं काय विचारला जात आहे की विद्यार्थी त्याच्याशी स्ट्रगल करत आहेत। त्यानंतर काय बघा, SSC एक्झाम असो, SSC CGLS एक्झाम असो किंवा UPSC एक्झाम असो, आणि नंतर बँकिंगचे कोणतेही एक्झाम घ्या, त्याच्यासाठी हे कॉम्प्रिहेन्शनचं टॉपिक अत्यंत महत्त्वाचं ठरलं त्यांच्यासाठी। त्यामुळे हे त्यांच्यासाठी मी काही व्हिडिओ घेऊन आलेला आहे, प्लीज पाहायला विसरू नका। आणि माझा जर व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला मग पाहूया की न्यूजपेपर काय म्हणते, पाहूया। हे द हिंदू न्यूजपेपर आहे, त्याच्यामधला एक न्यूज मी इथं काय घेतलेला आहे। ओके, लेट्स अंडरस्टँड द टायटल। बघा टायटल पाहूया की नेमकं टायटल काय म्हणते, आपल्याला काय सुचवते। तर टायटलमध्ये काय दिलेलं आहे का, Maharashtra DGP forms a new SIT probe the custodial death of a accused in Badlapur case। आता इथं काय आहे, हे टायटल आहे, मी इथं टायटल अंडरलाईन करून घेतलेलं आहे। चला मग पाहूया की टायटल काय आपल्याला सुचवते किंवा टायटलमधून आपल्याला नेमकं काय मीनिंग आपल्याला भेटतं इथं ते पाहूया। आता पुन्हा एकदा मी टायटल इथं वाचतो, महाराष्ट्र DGP the form a new SIT to probe कस्टडियल डेथ ऑफ ए अक्यूज इन बदलापूर केस। बघा बदलापूर केस इथं काय रिलेटेड आहे, तुम्ही ऐकलं असेल ते न्यूजपेपरमध्ये किंवा न्यूज TV वर हे बातमी तुम्ही ऐकलं असेल की बदलापूर प्रकरणामधील जो काही आरोपी आहे आणि आरोपीची काय डेथ झालेली होती, कुठं कस्टडी का डेथ झाली होती, कस्टडीमध्ये की पोलीसची जी कस्टडी आहे त्याच्यामध्ये डेथ झाली होती। आणि त्या प्रकारे महाराष्ट्राचे जे काय DGP आहेत, बघा महाराष्ट्राचे जे काय DGP आहेत त्यांनी काय केलेलं आहे इथं, फॉर्म ए न्यू SIT टू प्रोब कस्टडियल डेथ। त्यांनी काय केलेलं आहे, एक नवीन तपास पथकाची इथं स्थापना केलेली आहे। कोणी, DGP डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस यांनी याची इथं काय स्थापना केलेली आहे। आता हा जो संट बघा ते टायटल आहे, टायटलचं आपण ग्रामर बघितलं तर हा टायटल पूर्णपणे काय दिलेला आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये का दिलेला आहे। कारण आपण इथं पाहू शकतो V1चा इथं काय फॉर्म दिलेला आहे आणि क्रियापदाला काय यस इथं काय ॲड केलेला आहे, येस फॉर्म इथं ॲड केलेला आहे। आता याचा अर्थ आपण जर बघितलं तर आता टू प्रोब म्हणजेच काय आहे, चौकशी करणे, कस्टडियल म्हणजेच काय, कोठडी। बघा इथं ॲक्यूज हा शब्दाचा आपण अर्थ घेतला तर आरोपी हा इथं आपण काय आहे इथं पाहू शकतो। अक्यूज म्हणजेच काय आहे, आरोपी। आणि हे होते काय, नाऊन होते। बघा याचा जर आपण फॉर्म बघितला या शब्दाचा, हे नाऊन होते। बदलापूर हे काय नाऊन आहे, कोणता नाऊन आहे, प्रॉपर नाऊन आहे। कस्टडियल हे ॲडजेक्टिव्ह आहे, त्यांच्या डेथ हे नाऊन आहे। महाराष्ट्र काय आहे, नाऊन आहे, वर्ब आहे। या पद्धतीने आपण काय टायटल इथं समजून घेतलेलं आहे। आय होप दॅट यू अंडरस्टूड द टायटल। लेट्स गो थ्रू द न्यूज इन अ डिटेल। बघा न्यूज आपण पाहूया डिटेलमध्ये, नेमकं न्यूज काय आपल्याला सांगते। बघा हे आहे न्यूज। बघा इथं बघा एवढी बातमी आहे ती तुम्ही इथं पाहू शकता। हे एवढी बातमी आपल्याला इथं डिटेलमध्ये पाहायचं आहे। त्या अगोदर बघा इथं जे काय हे चित्र दिलेलं आहे त्याच्या खाली काय आहे, काय एक्सप्लेनेशन इथं दिलेलं आहे ते आपण पाहूया। गॉट इट। बघा फॉरेन्सिक टीम, बघा कोणतीही जर काय घटना घडली असेल, कोणाची काय आहे मृत्यू झाली असेल तर फॉरेन्सिक टीम तिथे येत असते। तर फॉरेन्सिक टीम इथं का नैवेदिक टीम आपण म्हणू शकतो त्याला। द फॉरेन्सिक टीम एक्झामाइन्स याची तपासणी केलेली आहे। द पोलीस व्हॅन इन विच द ॲक्सेशन डे, पोलीस व्हॅनची इथं एक्झामाइन तपासणी करण्यात आलेली आहे। द अक्यूज इन बदलापूर सेक्शुअल, जो अक्यूज होता बदलापूरचा सेक्शुअल असॉल्ट केस, बघा त्याच्यावर काय आहे लैंगिक अत्याचाराचा जो केस होता, वॉज किल्ड आणि त्याला का इथं ठार मारण्यात आला होता। वॉज किल्ड हे काय आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्सचा पॅसिव्ह फॉर्म इथं का दिलेला आहे, मारण्यात आलं होतं। कुठं, ह्या व्हॅनमध्ये त्याला काय आहे इथं मारण्यात आलं होतं। चला मग पाहूया तर न्यूज इथं आपण डिटेलमध्ये थोडं का पाहून घेऊया।
The Director General of the Maharashtra Police has formed a new special investigation team. बघा महाराष्ट्राचे जे काय आहे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस जे आहे त्यांनी काय केलेलं आहे एक SITची इथं का स्थापना केलेली आहे. न्यू स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम दॅट इज कॉल्ड SIT. आणि ते कशासाठी केलेलं आहे टू प्रोब द कस्टडियल डेथ ऑफ द अक्षय शिंदे. बघा अक्षय शिंदेच्या डेथ संबंधित अक्षय शिंदेच्या डेथची चौकशी करण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे तर SITची स्थापना इथं केलेली आहे. द अक्यूज इन द बदलापूर. आणि तो आरोपी कुठला आहे बदलापूरचा आहे. आणि त्याच्यावर काय आहे कोणता अक्यूज आहे कोणता गुन्हा आहे द स्कूल सेक्शुअल असॉल्ट केस. बघा शाळेमध्ये काय लैंगिक अत्याचाराचा केस आहे. अँड ऑफिसर सेड ऑन थर्सडे. एका अधिकाऱ्याने थर्सडेला सांगितलेलं आहे गुरुवारी ही बातमी इथं काय आहे दिलेलं आहे. आता याचं आपण ग्रामर जर बघितलं थोडं लक्षात घ्या. आपण जर ग्रामर बघितलं तर बघा द डायरेक्टर जनरल ऑफ महाराष्ट्र पोलीस दिस वन इज युअर सब्जेक्ट. बघा हे तुमचा काय सब्जेक्ट होतो गॉट इट. हॅज फॉर्म हे काय आहे वर्ब आहे कोणता आहे V3 आहे. V3चा इथं वर्ब फॉर्म वापरलेला आहे. न्यू स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम दिस वन इज युअर ऑब्जेक्ट. बघा हे तुमचा होतो ऑब्जेक्ट इथं काय दिलेला आहे. आणि हा जो बघा सेंटेन्स आपण याचा ग्रामर बघितलं हा जो काय प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा काय आहे वाक्य इथं दिलेलं आहे. आणि वाक्याची सुरुवात इथं का द येते ना द नेच काय इथं स्टार्ट केलेलं आहे गॉट इट. द हे काय आहे आर्टिकल आहे. बघा कोणतं आर्टिकल आहे द हे डेफिनाइट आर्टिकल आहे गॉट इट. चला आपण पाहूया. द अक्यूज. बघा अक्यूज म्हणजेच काय आरोपी इन द बदलापूर स्कूल. बघा इन हे काय प्रिपोजिशन आहे इन द बदलापूर. बघा बदलापूरचा तो काय आहे आरोपी आहे. स्कूल ओके बदलापूर स्कूल सेक्शुअल असल्ट. बघा त्याच्यावर काय आहे लैंगिक अत्याचाराचा गुन्हा आहे केस. अँड ऑफिसर सेड ऑन थर्सडे. एका ऑफिसरने काय थर्सडेला गुरुवारी सांगितलेलं आहे. द ॲन हे आर्टिकल वापरलेलं ॲन हे आर्टिकल वापरलेलं आहे. ॲन आर्टिकल इथं का आलेलं आहे कारण इथं वॉवेल साऊंड आहे म्हणून ॲन आलेलं आहे. कारण सेड हे काय रिपोर्टेड स्पीच आहे रिपोर्टिंग वर्ब आहे. आणि ऑन इथं पुन्हा इथं काय ऑन आपण काय पाहू शकतो इथं ऑनचा वापर इथं काय केलेला आहे कारण ऑन हे प्रिपोजिशन आहे आणि ते कोणताही डेच्या समोर ते काय आहे वापरलं जातं. ऑन मंडे ऑन संडे या पद्धतीनं आपण किंवा ऑनचा इथं वापर पाहू शकतो इथं. त्यानंतर बघा दुसरी लाईन जे पहा DGP रश्मी गॉट इट. DGP रश्मी शुक्ला फॉर्म द SIT एज पर द सुप्रीम कोर्ट्स ऑर्डर. ॲज पर द सुप्रीम कोर्ट्स ऑर्डर ही ॲडेड म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे. DGP रश्मी शुक्ला. आता DGP कोण आहे तर रश्मी शुक्ला आहे. फॉर्म द SIT त्यांनी काय SITची स्थापना केलेलं आहे ॲज पर द सुप्रीम कोर्ट्स ऑर्डर. बघा सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरच्या प्रमाणे किंवा ऑर्डर अनुसार याने काय SITची स्थापना इथं केलेली आहे. आणि याचं बघा आपण ग्रामर जर बघितलं DGP शुक्ला हे काय आहे सिम्पल पास्ट चं वाक्य इथं का दिलेलं आहे कारण इथं V2चं फॉर्म आहे हे सिम्पल पासचं वाक्य इथं दिलेलं आहे. ॲज पर द सुप्रीम कोर्ट्स ऑर्डर द SIT विल बी हिडेड. बघा द SIT विल बी हिडेड बाय दत्ता शिंदे. बघा SITचं नेतृत्व कोण करणार आहे तर दत्ता शिंदे यांनी करणार आहे. हे सिम्पल फ्युचर टेन्सचं इथं काय पॅसिव्ह वॉइस इथं काय ॲड केलेलं आहे. इथं ॲडिशनल कमिशनर ऑफ पोलीस. बघा इथं कोणा दत्ता शिंदेविषयी पुन्हा इथं माहिती दिलं आहे कोण आहे ॲडिशनल कमिशनर ऑफ द पोलीस. दत्ता शिंदे हे काय आहे ॲडिशनल कमिशनर ऑफ पोलीस इथं काय दिलेलं आहे म्हणजेच काय अतिरिक्त पोलीस आयुक्त आपण त्याला आपण म्हणू शकतो. अटॅच टू द मीरा भाईंदर वसई विरा पोलीस. बघा वसई विरा पोलीस स्टेशनमध्ये काय इथं मीरा भाईंदर वसई विरा पोलीस स्टेशन आहे त्याच्यातले आहे. हू इज डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल रँक ऑफिसर. त्यांनी कोण आहेत ते उपमहानिरीक्षक दर्जाचे अधिकारी आहेत. कोण दत्ता शिंदे जनरल रँक ऑफिसर डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल रँक ऑफिसर गॉट इट. इट इन्क्लूड्स डेप्युटी द कमिशनर ऑफ पोलीस. याच्यामध्ये या पथकामध्ये काय आहे पोलीस उपआयुक्ताची काय आहे
समावेश करण्यात आलेला आहे. पोलीस असिस्टंट कमिशनरची इथं पण काय आहे नियुक्ती करण्यात आलेली आहे. एक सहाय्यक पोलीस आयुक्त आपण याला पण म्हणू शकतो. पोलीस अँड 2 सिनियर इन्स्पेक्टर बघा इथं 2 सिनियर इन्स्पेक्टरची पण याच्यामध्ये काय आहे नियुक्ती करण्यात आलेली आहे. द एसआयटी हॅज टेकन इट्स पोझिशन बघा एसआयटीने काय केलेलं आहे ह्या पूर्ण याच्यावर काय त्याने ताबा मिळवलेला आहे. पोझिशन म्हणजे ताबा मिळवणे. ऑल केस आर रिलेटेड टू डॉक्युमेंट्स बघा जेवढे काय डॉक्युमेंट्स आहेत या केस रिलेटेड त्यांनी सगळ्या गोष्टीवर त्यांनी काय ताबा मिळवला म्हणजे त्यांनी या गोष्टी आपण घेतलेल्या आहे. फ्रॉम तर कोणाकडून घेतलेली आहे बघा क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट. क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट त्याला आपण सीआयडी म्हणतो. सीआयडी कडून हे सगळे डॉक्युमेंट्स त्यांनी काय कलेक्ट केलेलं आहे. विच वॉज प्रोबिंग द केस अर्लियर द ऑफिसर सेड. त्यांनी काय करतं ऑफिसरने सांगितलं की हे केस ऑलरेडी काय आहे सीआयडी कडे होतं मग त्यांनी सीआयडी कडून हे सगळ्या गोष्टी त्याला घेतलेल्या आहे. विच वॉज आता विच वॉज आपण इथं काय पाहू शकतो कारण काय आहे डिपेंडेंट क्लॉज इथं काय आपण म्हणू शकतो हा विच वॉज प्रोबिंग द केस अर्लियर डिपेंडेंट क्लॉज आहे. त्यानंतर बघा पुढची न्यूज काय म्हणते अक्षय शिंदे 24 म्हणजेच का अक्षय शिंदे काय वय काय होतं 24 अक्यूज ऑफ सेक्शुअली असॉल्टिंग द 2 kindergarten girls at a school at बदलापूर इन ठाणे डिस्ट्रिक्ट. बघा अक्षय शिंदेवर काय आहे तर आरोप आहे त्याने काय केलेला आहे सेक्शुअल लैंगिक अत्याचार केला होता. कोणावर लैंगिक अत्याचार तर 2 kindergarten म्हणजे ज्या मुलींचं वय की जेव्हा ज्या लेकरांचं वय ते 5 असते त्याला kindergarten आपण नर्सरी आपण म्हणू शकतो त्याला त्या मुलीवर यांनी काय केलेलं आहे अत्याचार केलेला आहे. आणि कुठं केलेला आहे ॲट अ स्कूल. बघा ॲटचा वापर कधी केला जातो बघा ॲट बघा हे काय आहे प्रिपोजिशन आहे. ॲट हे छोट्या प्लेसच्या ठिकाणी टाइम दाखवण्यासाठी ॲटचा इथं वापर केला जातो. हे आर्टिकल आहे ॲट स्कूल ॲट बदलापूर. पुन्हा इथं काय ॲट बदलापूर कारण ॲट हे बघा हे बदलापूर स्मॉल प्लेस आहे म्हणून ॲट वापरला आहे. इन ठाणे डिस्ट्रिक्ट बघा इन हे मोठ्या ठिकाणी मोठ्या प्लेसच्या समोर इन वापरले जाते आणि लहान प्लेसच्या समोर ॲट वापरले जाते. गोटीत त्यानंतर बघा समोरची न्यूज काय म्हणते वाज किल्ड इन अ पोलीस फायरिंग. बघा दत्ता शिंदेला काय हे मारण्यात आलं होतं पोलीस फायरिंग वेन ही अलेजली स्नॅच. कधी वेन ही अलेजली त्यांनी काय हे बघा इलिगली पण जो काय केलेला आहे की पोलीस जे काय हे जे काय वेपन्स आहे जे काय हे वेपन्स त्यांनी काय स्नॅच केलं. स्नॅच म्हणजे हिसकावून घेणे. पोलीस मॅन्स वेपन त्याने काय केलं आहे ते पोलिसांची बंदूक त्यांनी हिसकावून गेलं होतं आणि ओपन फायरिंग केलं होतं. सगळं त्याने फायरिंग केलं होतं. बीइंग टेकन टू द बदलापूर पोलीस आणि बदलापूर पोलीस स्टेशनकडे नेतावळीस. कुठून तर फ्रॉम तलोजा सेंट्रल प्रिझन. बघा तलोजा सेंट्रल प्रिझन कडून त्याला बदलापूर पोलीस स्टेशनकडे नेतावेळेस ही घटना इथं काय घडलेली आहे आणि त्याच्यावर इथं काय केलेलं आहे इथं पोलिसांनी त्याच्यावर फायरिंग पण इथं केलेले आहे. म्हणजे आपण इथं म्हणू शकतो इथं काय आहे की गोडीत इथे एका प्रकारचं एन्काउंटर आपण काय म्हणू शकतो. आणि सप्टेंबर ही घटना कधी घडलेली आहे आणि सप्टेंबर 23 2024 ची ही काय घटना आहे. त्यानंतर काय झालं बघा शिंदेस फॅमिली मूव्ड द बॉम्बे हायकोर्ट क्लेमिंग दॅट इट वॉज अ फेक एन्काउंटर. त्यानंतर लगेच काय शिंदेच्या फॅमिलीने काय केले सुप्रीम कोर्टकडे धाव घेतली. त्यानंतर त्यांनी क्लेम केलं इथं दावा केलं की हे काय आहे फेक एन्काउंटर होता. पोलिसांनी मुद्दामून ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत असं त्याच्या फॅमिलीने इथं काय केलेलं आहे क्लेम केलेला आहे. त्यानंतर बघा सुप्रीम कोर्टचा ऑर्डर येतो इथं. सुप्रीम कोर्ट ऑर्डर as the CRD did not register case against the policemen. बघा सुप्रीम कोर्ट काय सांगते की सीआरडीने काय केलेलं आहे केस रजिस्टर केलं नाही कोणाच्या विरुद्ध जे पोलीसमॅन जे काही पोलीस व्यक्ती होते जे विनाकारण का हे अक्षय शिंदेला का हे एन्काउंटर करण्यात आलं फेक एन्काउंटर करण्यात आलं होतं त्यांच्या विरुद्ध काय आहे सुप्रीम कोर्टने निकाल दिला होता. त्यांच्या विरुद्ध त्यांनी काय ऑर्डर दिली होती सुप्रीम कोर्टने की पोलिसांवर कारवाई करा. डिस्पाइट इट्स ऑर्डर्स बघा ऑर्डर्स देऊन पण ह्या कारवाई तर झाली नव्हती. The Bombay High Court directed that an SIT headed by Joint Commissioner of Police लक्ष्मी गौतम. आता लक्ष्मी गौतमला त्यांनी काय ऑर्डर दिले होते त्यांनी कोण आहेत जॉईंट कमिशनर ऑफ पोलीस आहेत बघा यांच्याकडे यांना ऑर्डर देण्यात आलं होतं
की SIT ची स्थापना करा आणि त्या केसची पुन्हा काय करा, चौकशी करा, यासाठी त्यांनी ऑर्डर दिलं होतं. शुड बी प्रोब द केस, इथं शुड बी इथं वापरलेलं आहे बघा. शुड बी प्रोब द केस. आता शुडचा वापर आपण कधी करतोय, कधी सजेशन करण्यासाठी, रिस्पॉन्सिबिलिटी व्यक्त करण्यासाठी आपण शुडचा इथं का वापर करतो. द केस इथं काय आहे, द महाराष्ट्र गव्हर्नमेंट देन मूव टू द सुप्रीम कोर्ट. बघा, द महाराष्ट्र गव्हर्नमेंट देन मूव टू द सुप्रीम कोर्ट. मग काय झालं की महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं काय केलेलं आहे, सुप्रीम कोर्टने इकडे धाव घेतलेला आहे. आणि त्यानंतर काय झालं, विच ऑर्डर द DGP टू कॉन्स्टिट्यूट अ न्यू SIT. बघा, त्यानंतर बघा DGPला इथं ऑर्डर देण्यात आले आहे की नवीन का SIT इथं स्थापन करण्यासाठी. गॉट इट. आय होप दॅट यू अंडरस्टूड द न्यूज thoroughly and I tried to explain well and I try to just deal with the grammar and the meaning of the sentences. I hope that you like it, and if you like it, don't forget to just like my channel, like and subscribe. And